अयोध्येतील राम मंदिरामध्ये काही कर्मचारी सीसीटीव्हीला चुकवण्याचा प्रयत्न करून नोटांच्या बंडलमधून पैसे काढून ते कपड्यांमध्ये लपवत होते। मात्र त्यांचा हा कारनामा सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला आहे आणि चोरांचं पितळ उघडं पडलेलं आहे। मे महिन्याच्या अखेरीस श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला बँकेमध्ये जमा होणारी रक्कम आणि दैनंदिन नोंदी यामध्ये तफावत आढळल्यानंतर दानमोजणी कक्षामध्ये गुप्त कॅमेरे बसवण्यात आले। त्यातून पैशाचा अपहार उघडकीस आला। आठवडाभराच्या तपासानंतर चित्रीकरणामध्ये काही कर्मचारी नोटांच्या बंडलमधून पैसे काढून ते कपड्यांमध्ये लपवत असल्याचं दिसून आलेलं आहे। रोख रकमेबरोबरच भक्तांनी अर्पण केलेले दागिनेही अधिकृत नोंदीपूर्वीच या कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून आणखी सखोल तपास सुरू आहे।